नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लुबी कंपनीचा आणि जी के एनर्जीचा सोलर पंप बघणार आहोत. त्यामध्ये त्याचा इन्स्टॉलेशन, मोटर, मटेरियल आणि त्याचबरोबर पाणी प्रेशर म्हणजे सगळी काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी दोन्ही जे सोलर पंप आहे दोन्ही 5 HP राहणार आहे आणि 5 HP सोलर पंप आपण दोघांचा कंपॅरिझन करणार आहे. तर चला आता सर्वात पहिले आपण लुबी कंपनीचा सोलर पंप बघूया आणि त्यानंतर जी के एनर्जीचा सोलर पंप बघूया. चला, तर बघू शकता मित्रांनो, ही लुबी कंपनीची 5 HP मोटर आहे. जवळपास पूर्ण स्टील बॉडी मटेरियल म्हणजे गाजण्याचा काही इश्यू नाही याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर या साईडला तुम्ही 30 मीटर केबल बघू शकता 2.5ची. आणि आपण आता याला जस्ट 30 मीटरचा हेडपंप जोडला आहे आणि दोन्ही सोलर पंपाला 30 मीटरचा हेडपंप राहणार आहे. 30 मीटर हेडपंपाच्याच याच्यावर आपण पाण्याचा प्रेशर बघणार आहे. तर बघू शकता हा 30 मीटर हेडपंप जवळपास 100 ते 150 फूट खोलीला चालतो. आता आपण हेड आणि मोटर दोन्ही कनेक्ट केलेले आहे. तर चला आता याला विहिरीमध्ये सोडून लगेच त्याला पाणी प्रेशर बघूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले मोटर सोडण्याच्या आधी त्याच्यातलं कुलंट पाणी नक्की चेक करा म्हणजे मोटर जळणार नाही. तर बघू शकता हा लुबी कंपनीचा 5 HP सोलर पंपाचं स्ट्रक्चर आहे. जवळपास वरल्या साईडला 4 पॅनल येणार आहे आणि खाल्ल्या साईडला 5 पॅनल येणार आहे. आणि याचं जेवढं जे मटेरियल आहे सर्व काही गॅलोनाइटचं मटेरियल आहे बघू शकता तुम्ही. आणि याचा जो मेन शिविल आहे तो जवळपास 5.5 फूट खोलेला आहे आणि तो पूर्ण सिमेंटामध्ये पॅक केलेला आहे म्हणजे वाऱ्या ओदाने तो उपसून आहे त्यासाठी तो पूर्ण सिमेंटामध्ये पॅक केलेला आहे बघू शकता. आणि पूर्ण जो सोलर पंप आहे तो जवळपास नट आणि क्लिपांमध्येच फिटिंग झालेला आहे बघू शकता. म्हणजे याचं जेवढं जे नट आहे ते सगळे टाईट करून घ्यायचे. तर चला आता डायरेक्ट इन्स्टॉलेशनची माहिती बघूया. तर बघू शकता इथं आता जवळपास इन्स्टॉलेशनचं संपूर्ण काम झालेलं आहे. वरल्या साईडला 4 पॅनल केलेले आहे आणि खाल्ल्या साईडला 5 पॅनल केले आहे. टोटल असे 9 पॅनल आहे. आणि याचं जे डायरेक्शन आहे ते दक्षिण बाजूला केलेलं आहे म्हणजे दिवसभर मोटर चालू त्यासाठी याचं डायरेक्शन आहे ते नेहमी दक्षिण बाजूलाच असतं. चला आता याची पॅनलची माहिती बघूया, त्यानंतर मोटर पाणी प्रेशर बघूया. चला, तर बघू शकते इथं कंट्रोल बॉक्स जोडलेला आहे या साईडला लुबी कंपनीचा आणि तो चालू पण झालेला आहे म्हणजे वायरिंगचं सर्व काही काम झालेलं आहे. आणि त्याची जेवढी जी माहिती आहे ती या साईडला दिलेली आहे बघू शकता या स्कॅनरवरती. आणि मोटर चालू बंद करण्यासाठी बघू शकता वरल्या साईडला सोप्या पद्धतीने खटका आहे आणि याचे तुम्ही जॉईंट पण बघू शकताय. जवळपास कलरला कलर जॉईंट आहे म्हणजे याच्यात उलटा पालटा असा काही विषय नाही आहे बघू शकता. तर चला आता यानंतर त्याचे पॅनल वगैरे बघूया किती वॅटचे काय वगैरे. तर बघू शकता इथं जवळपास पॅनलची सर्व काही माहिती दिलेली आहे. 540 वॅटचं एक पॅनल आहे. टोटल असे 9 पॅनल आहे बघू शकता. आणि आता जवळपास संपूर्ण काम झालेलं आहे. तर चला आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी प्रेशर बघूया. सोप्या पद्धतीने वरच्या साईडला खटका फिरवायचा आहे. लगेच मोटर चालू होते. जवळपास 10 ते 15 सेकंद लागतात पाणी येण्यासाठी. आणि पाईपाची साईज तुम्ही बघू शकता जवळपास 2 इंच साईजचा पाईप आहे कट साईड म्हणजे बघू शकता. आणि हा 30 मीटर हेडपंपाचा तुम्ही पाणी प्रेशर बघू शकताय. जवळपास 70 ते 80 फुटावरती सोडलेली आहे मोटर आणि एकदम चांगल्या पद्धतीने पाणी प्रेशर मारलेलं आहे बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा लुबी कंपनीचा 5 HPचा सोलर पंप कसा वाटला आणि त्याचबरोबर हा पाणी प्रेशर कसा वाटला ते बी कॉमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा 30 मीटरचा. आणि तुमच्याकडे कोणता सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे ते बी सांगा. तर परत एकदा तुम्ही बघू शकता हा पाणी प्रेशर लुबी कंपनीचा. जवळपास 3 ते 4 वाजता आपण ही मोटर चालू केलेली आहे आणि एकदम चांगला पाणी प्रेशर मारलेला आहे बघू शकता. तर चला आता यानंतर आपण जी के एनर्जी सोलर पंप बघूया आणि त्याची माहिती जाणून घेऊया. तर बघू शकता ही जी के कंपनीची 5 HPची मोटर आहे. जवळपास मोटर सारखीच आहे म्हणजे पूर्ण स्टीलनेस बॉडी आहे. याच्यात पण गंजण्याचा काही इश्यू नाही. आतमध्ये लोखंडाची जाळी दिलेली आहे बघू शकता. नट वगैरे एकदम टाईट केलेले आहे आणि करायचे म्हणजे मोटर ढिले राहणार नाही पाण्यामध्ये सोडण्याच्या टायमाला बघू शकता. आणि हा बी 30 मीटरचा हेडपंप आहे बघू शकता. तर आता इथं बी जवळपास जी के एनर्जी 5 HP सोलर पंपाचं तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. जवळपास 3 स्ट्रक्चर सेमच आहे. याचे बी वरल्या साईडनं 4 पॅनल येणार आहे आणि खाल्ल्या साईडला 5 पॅनल येणार आहे. आणि जेवढं जे मटेरियल आहे सर्व काही गॅलोनाइजचंच आहे. आणि जवळपास पूर्ण जो सोलर पंप आहे तो नट आणि क्लिपांमध्येच फिटिंग झालेला आहे. आणि याचा जो मेन शिवेल आहे तो जवळपास 5.5 फूट खोलेला आहे. तर चला आता याच्या डायरेक्ट इन्स्टॉलेशनची माहिती बघूया. तर बघू शकता आता इथं जवळपास इन्स्टॉलेशनचं संपूर्ण काम झालेलं आहे.
आणि वरल्या साईडनं 4 पॅनल केलेले आहे, खाल्ल्या साईडनं 5 पॅनल केलेले आहे. आणि याचं जे डायरेक्शन आहे ते दक्षिण बाजूला केलेलं आहे, म्हणजे दिवसभर मोटर चालू त्यासाठी. तर चला आता याचे पॅनल वगैरे बघूया किती वॅटचे काय वगैरे, आणि त्याचबरोबर याचा आपण पाणी प्रेशर बघूया. जवळपास इथं इन्स्टॉलेशनचं काम पण झालेलं आहे आणि मोटर पण चालू झालेली आहे, बघू शकता. जवळपास दुपारच्या भरी आपण ही मोटर चालू केलेली आहे आणि काम पण झालेलं आहे. पाणी प्रेशर पण बघा तुम्ही, एकदम फुल पाणी प्रेशर मारलेलं आहे. JK एनर्जी सोलर पंपाच्या 30 मीटर हेडपंपाने याच्यामध्ये मी 30 मीटर हेडपंप जोडलेला आहे आणि जवळपास 70 फुटावरती सोडलेली आहे मोटर. फक्त 31 फूट पाईपवरती राहिलेला आहे, म्हणजे 100 फूट पाईप येतो कंपनीकडं, जवळपास 31 फूट पाईपवरती राहिलेला आहे. आणि पाईपाची साईज जवळपास 2 इंची साईज पाईप आहे, बघू शकता. आणि एकदम चांगल्या पद्धतीने पाणी प्रेशर मारलेलं आहे, बघू शकता. एकदम फुल पाणी प्रेशर मारलेलं आहे, बघू शकता 30 मीटर हेडपंपाने. आणि या साईडला त्याची आर्थिंग अरेस्टर जोडलेला आहे, म्हणजे सोलरवरती वीज पडू नये त्यासाठी. प्रत्येक सोलरजवळ तुम्हाला बघायला भेटेल, जेणेकरून पावसाळ्यामध्ये सोलरवरती वीज पडू नये त्यासाठी हे जोडलेलं जातं. आणि या साईडला जवळपास संपूर्ण सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे. या साईडला कंट्रोलर जोडलेला आहे. याचे पण तुम्ही जॉईंट बघू शकताय, याचे जॉईंट उलटे पालटे, म्हणजेच निळा जॉईंट आहे आणि लाल पिवळा दोन्ही उलटे पालटे करायचे, तेव्हा याचा पाणी प्रेशर जास्त वाढतं. आणि या साईडला बॉडी आर्थिंग दिलेली आहे, म्हणजेच उन्हाळ्यात काही जास्त टेम्परेचर झालं का काही टेम्परेचर मायनस करून जमिनीमध्ये जावं त्यासाठी जोडलेलं जातं. आणि कंट्रोलरची तुम्ही या साईडला ही माहिती बघू शकताय. आणि हा जो सोलर पंप आहे तो मोबाईलवरती पण चालू होतो, आणि लोबीचा पण जो सोलर पंप आहे तो बी मोबाईलवरती चालू बंद होतो. आणि याचा जो खटका आहे खाल्ल्या साईडला आहे चालू बंद करण्याचा. तर चला त्याचे पॅनल वगैरे बघूया. तर बघू शकता इथं जवळपास सर्व काही माहिती इथं दिलेली आहे. 535 वॅटचं एक पॅनल आहे, टोटल असे 9 पॅनल आहे, बघू शकता. डबल हिटिंगचे पॅनल आहे, खालून वरून दोन्ही साईड ही पॅनल हिट होता, जास्त करंट तयार होतो, बघू शकता. आणि याची जवळपास दोन्ही सोलर पंपाची जी गॅरंटी आहे ती जवळपास 5 वर्षाची गॅरंटी आहे, म्हणजे 5 वर्षात का जर काही खराब झालं, मोटर वगैरे जळाली, तर तुम्हाला ती 5 वर्षाच्या आत बदलून भेटेल. त्याच्यामुळे सर्व्हिसच्या बाबतीत काही विषय नाही. कंपनीला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जी वस्तू लागते ती एक्सचेंजमध्ये भेटून जाते, बघू शकता. दोन्ही सोलर पंप जे आहेत एकदम चांगले पाण्याच्या हिशोबाने आणि सर्व्हिसच्या पण हिशोबाने. तुम्हाला कोणता सोलर पंप आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.